दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत व युवकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अहिल्यानगरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने झाली। देशातील शिक्षण व्यवस्थेत बदल, विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण आणि नीट संदर्भातील मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देत अहिल्यानगरात निदर्शने करण्यात आली। दिल्लीत पोलिसांनी आंदोलक युवतींवर केलेल्या कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते सुशांत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, युवक युवती, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांच्या हातात तिरंगा ध्वज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा होत्या। मोदी सरकार चले जाओ, हमें चाहिए आजादी घोषणांनी परिसर दणाणून गेला। युवकांनी डफाच्या तालावर गीत सादर करत घोषणाबाजी केली व मंत्र्यांच्या राजीनाम्याचे फलक झळकवले। अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। सर्वात प्रथम मी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज याचा प्रथम मी निषेध करतो। या नपुसक आणि शंड सरकारचाही मी जाहीर निषेध करतो। दिल्ली या ठिकाणी समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने शांत पद्धतीने आंदोलन चालू होतं, ते चिरडून टाकण्याचं काम या जातीवादी सरकारने केलेलं आहे। त्या ठिकाणी वांचूक सर यांची बळजबरीने उचलबांगडी केली, त्याचा सुद्धा मी निषेध करतो। हा देश विद्यार्थ्यांचा आहे का या राजकारण्यांचा आहे? जर विद्यार्थी आपलं घरदार सोडून त्या ठिकाणी शांत पद्धतीने उपोषण करत असतील तर त्याचा दाबण्याचा प्रयत्न का करण्यात येतोय? नेटचे पेपर फुटला, त्या पेपरच्या टेन्शनमुळे 18 विद्यार्थ्यांनी आपला जीव दिला। आज त्यांच्या आईबापांच्या जीवावर काय बीतत असेल याचा सुद्धा विचार या सरकारने केला पाहिजे। या पुढील काळामध्ये या भारतातील सर्वच विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे। त्यासाठीच सर्व भारतीयांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे। आपली जात, आपला धर्म, आपला पंथ, आपला पक्ष बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून आता सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे। जर येत्या काही दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर येणाऱ्या 31 तारखेला अहिल्यानगर कार्यालय या ठिकाणी आम्ही समस्त भारतीयांच्या वतीने, भारतीय नागरिकांच्या वतीने महामोर्चा काढणार आहोत। जय भीम, जय हिंद। त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। नीटची परीक्षा फुटली म्हणून किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांचा विचार कोण करणार? जोपर्यंत शिक्षक मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही काही दिवसामध्ये मोठं आंदोलन छेडू। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन चाललेलं आहे त्याचं मी सर्वप्रथम समर्थन करत आहे। आणि काल जे लाठीचार्ज केला त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज न करून हा देशाच्या भविष्यावर लाठीचार्ज केलेला आहे। आम्हाला आजादी पाहिजे, शिक्षणाची आजादी पाहिजे। शिक्षण हे आमचा हक्क आहे, आम्हाला बाबासाहेबांनी तो हक्क मिळवून दिला आहे आणि आम्ही तो घेणार। आणि धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागत, नाहीतर भारतातली सगळी जनता, सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरतील। जय भीम, जय भारत। मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।